उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी पुढे आली आहे। पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती विधानसभेतूनच लढणार हे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले आहे। बारामतीचे अधिकृत उमेदवार अजित पवार असतील, ते त्यांची जागा जाहीर करू शकत नसल्याचं पटेल म्हणाले। त्यामुळे आता बारामतीत काका विरुद्ध पुतण्या ही लढाई पाहायला मिळणार हे निश्चित आहे। बारामती विधानसभा से अजित पवार साहब ही लड़ने वाले हैं। ये संभ्रम निर्माण कुछ लोगों ने किया, लेकिन मैं अधिकृत तौर से आपको स्पष्ट करना चाहता हूं कि अजित पवार ही बारामती से एनसीपी के कैंडिडेट रहेंगे। एक सीट डिक्लेयर कर दिया। हाँ, एक सीट मैंने स्वयं डिक्लेयर कर दिया। पार्टी का वर्किंग प्रेसिडेंट होने के नाते ये अधिकार, क्योंकि उनकी सीट को खुद कैसे तय करेंगे वो तो मुझे तय करना पड़ेगा, इसलिए मैंने कर दिया। आता पुढली एक मोठी बातमी अशी की विधानसभेसाठी शरद पवारांनी पश्चिम महाराष्ट्रावर विशेष लक्ष केंद्रित केलंय। या संदर्भात पुण्यात इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा धडाका सुरू आहे। कोल्हापूर, सातारा आणि सोलापूरमधल्या इच्छुक उमेदवारांच्या पुण्यातल्या निसर्ग मंगल कार्यालयात मुलाखती सुरू आहेत। दरम्यान समरजित घाटगे आणि शशिकांत शिंदे दोघेही पुण्यात होणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीसाठी उपस्थित झालेले आहेत। तर स्वर्गीय आर.आर. आबांच्या पत्नी सुमनताई पाटील मुलाखतीसाठी दाखल झाल्यात।